कसं वाटतंय? छान. एसी खूप आहे रे. अगं विमान आहे, विमानात एसीच असतो. ते कंगवा फिरवायचे फॅन असतात का तिकडे? अगं एसी असणारच इकडे. कसं वाटलं विमान? खूप मस्त आहे. खास आहे MHJ एअरलाइन्स. हा, छान आहे. खास तुला या विमानातून प्रवास करायला आणलंय. हा, थँक्यू. निघताना गॅस बंद केला होतास ना? अगं केला ग बाई. आणि पेपरवर सांगितलं ना, पेपर टाकू नको. अगं सांगितलं मी त्याला. कुठे चाललोय आपण? सिंगापूरला चाललोय सेकंड हनीमून साजरा करायला. नाक्यावर काय मावा केक आणायला चाललोय का? असतं तर बायकांचं लक्ष, तर काय करू? नाही संसारातून लक्ष बाहेर काढता नको येत. टेन्शन, एन्जॉय कर. हे एन्जॉय कर, कळलं का? खास तुझ्यासाठी घेऊन चाललोय मी तुला. Thank you. हा, तुला गिफ्ट दिलंय मी. छान आहे पण हे MHJ एअरलाइन्स. हा, yes. दूधवाल्याला सांगितलं 10 दिवस दूध टाकू नको म्हणून. ए खिडकी खोलो, जा उधर से जा. अरे, लेके जा उधर. असं काय काय करतो? हो? बस ना, एन्जॉय आगे कर ना. देखो ए, उधर. बाबा, हे पीछे मत देखो भैया. हा, अरे तू एन्जॉय कर ना. हे विमानाची जर्नी एन्जॉय कर ना. कैसे? छान आहे विमान, मस्त. भाई साहब किधर? सिंगापूर? नाही मग कुठे जाणार दुसरीकडे? नाही मध्ये. विमान एक अख्खं सिंगापूरलाच चाललंय. थांब ना जरा. सॉरी भाई असं साहेब. मध्ये थांबत बिंबत नाही. नको ना, हळू ना जरा. सॉरी. हम लोग भी सिंगापुर एकदम डायरेक्ट. सेकंड हनीमून के लिए जा हे रहे. हे काय सांगते? मतलब पहला भी हुआ था, पनवेल में हुआ था. मतलब हॉल पनवेल में था ना, उधर कहीं लॉज बुक किया था. अरे तू गप ना तुला. स्वस्तात पडलं होतं ना. शांत हो ना, मैदाना काय आता सांग. पैसे आले ना, मग आता हनीमून सेकंड सिंगापूर. ए भाई साहब, सिंगापुर किधर आएगा? इधर आएगा की इधर आएगा? भाईंदरला चाललो आपण. सिंगापूर इधर आहे का उधर आहे का? ट्रेन मध्ये आहोत का आपण? कळायला पाहिजे ना, मी तसं उभं राहिला. अगं नाही, विमान आहे ना, दोन्हीकडे सिंगापूर येणार. इथे सिंगापूर आणि इकडे महालक्ष्मी. असं कसं येणार? सिंगापूर येणार ना दोन्हीकडे. पॅनिक होऊ नका. हे बघा, मी MHJ एअरलाइन्सचा कॅप्टन बोलतोय. ओके, थोडीशी गडबड झाली आहे. काय झालंय, विमानाच्या सायलेन्सर मध्ये पोपट घुसलाय. त्या पोपटाला बाहेर काढा ना, मरेल तो पोपट. प्रश्न पोपटाचा नाहीये मॅडम, विमानाचा आहे. हा, मी काय केलंय, मी ऑटो पायलट वर टाकलंय ते आता. डोंट वरी. पण आता ते विमान कितपत उडेल ते खरंच मला माहित नाही, पण ते पडेल याची गॅरंटी आहे. पॅनिक होऊ नका. आमच्या ज्या 3 एअर होस्टेस आहेत, त्या 3 एअर होस्टेस त्या एकाच पॅराशूटने शेरे पॅराशूट करून गेलेत. शेरे पॅराशूट? हा, मग तुम्ही पण आता सीट खाली वगैरे चेक करा, एखादा पॅराशूट वगैरे सापडतोय का. मिळाला तर पटकन उड्या टाका. एक मिनिट, मिळा तर म्हणजे प्रत्येक सीट खाली पॅराशूट नाहीये? नाही ना, माझ्या पण नाहीये. म्हणजे तुम्ही काय करणार? हे काय, ह्यानी काय? हा फुगा आहे बघा. हा, आता काय, हा घेऊन मी उडी मारणार आणि मग जोपर्यंत हवा आहे तोपर्यंत. हा, तुम्ही पण बघा, चेक करा, एखादा फुगा मिळाला तर. पॅराशूट आहे. पॅराशूटच नाही खाली. पॅराशूट शोध ना. पॅराशूटच नाहीये खाली. असं कसं? मेरा आहे. पॅराशूट है माझ्या रे तेरे. हमरे का शोध ना, पॅराशूट शोध ना. नाहीये. समीर पॅराशूट बघ खाली. अगं, नाहीये इथे पॅराशूट. खाली बघ, इकडे. तू बघ ना, नीट बघ ना. चप्पल आहे. समीर, असं काय होतंय? रडू नको. आता मी मरणार. नाही विशू. तुझ्यामुळे झालंय सगळं. नाही विशू. तुझ्यामुळे झालंय नाही, माझ्या- चांगली मी डाळिंब्या सोलवते ते घरी, तर म्हणाला चल 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 सरप्राईज देते. चल 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 बॅग भरायला लावली. सगळी डाळिंब्याची सालं ओट्यावर पडलीत माहिती. घरी गेल्यावर पसारा आवरायला लागेल. जगलीस तर पसारा आवरशील ना. इथे काय होणार आहे याचं बघ ना जरा. बापरे, आता मी मरणार. अगं नाही ग खरंच नाही ग. मम्मा नाही ग, मम्मा तिकडून घरी येत नाही आपल्या. तिथे कुठे येणार आहे? शांत. मरणार आता मी.
हे बघ, मी काही केलेलं आपण नाही. मर्डर सगळं तुझ्यामुळे झालंय. मला दोष देऊ नको. नाही तुझ्याचमुळे झालंय. मला का दोष देतेस? मी पोपटाला सांगितलं होतं सायलेन्सर मध्ये घुस म्हणून. पण मुळात ज्या विमानाच्या सायलेन्सर मध्ये पोपट घुसतो अशा विमानाचं तिकीट आपण काढायचंच कशाला? अरे माझी काय चूक आहे? आणि त्या एअर होस्टेस अशा कशा आपल्याला वाऱ्यावर सोडून गेले आणि तो पायलट तो असा कसा निघून गेला? पायलटचं नाव ना सचिन गोस्वामी असणार. MH एअरलाइन्स आहे ना, मला माहिती आहे त्यांचा स्वभाव. ते कधी कुणाला जास्त उडू देत नाहीत, लगेच जमिनीवर आणतात. ऐक काय करायचं जमीन? काळजी करू. आता आपण मरणार आहे. नाही तू शांत रडू नको. मरणार आहे. नाही मरणार. हे बघ मरणार. हे बघ विशू माझ्याकडे बघ. विशू माझ्याकडे बघ. ए नाही ग विशू असं नाही होणार. मी आहे ना. ऐक ना, आपण आता मरणार आहोत की नाही? हा मान्य आहे मला, मरणार आहोत. मी नाही म्हणतोय का? हा ऐक ना मला काहीतरी तुला सांगायचं आहे. आता काय सांगू नको. ऐक मरायच्या आधी ना माझ्या मनात नको राहायला विशू. मला खरंच काहीतरी सांगायचं आहे विशू. हा प्लीज ऐक माझं ऍक्च्युली तुझ्यावर प्रेम नव्हतं. मला तुझ्याशी मरताना हे काय सांगतोस तू मला? ऐक मला माझं काय सांगायचं पूर्ण ऐक. माझं ऍक्च्युली रसिका वेंगुर्लेकर या मुलीवर प्रेम होतं. पण माझ्यापेक्षा 1200 रुपये पर डे जास्त असलेल्या माणसाबरोबर ती पळून गेली आणि मग माझा फोन पण उचलत नव्हती. म्हणून मग जबरदस्ती तुझ्याशी लग्न करावं लागलं नंतर. बस एवढंच तुला सांगायचं होतं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. ठीक आहे, नशीब असतं एखाद्याचं चांगलं. रसिकाचं खरं तर मलाही तुझ्याबरोबर लग्न नव्हतं करायचं. हो, मलाही तू अजिबात आवडला नव्हतास. हो, माझी मोलकरण टोकली होती तुझा फोटो बघून. खूप झालं. मलाही तू अजिबात आवडला नव्हतास. खरं तर माझं ना प्रसादोक नावाच्या मुलावर खूप प्रेम होतं. पण बाबा म्हणाले प्रसादोक नावाच्या मुलाबरोबर जर लग्न केलंस ना विशू तर विष पिऊन मरेन मी. का पण म्हणाले असे बाबा? ते म्हणाले प्रसादोक नावाची माणसं असतात ना ती दिलेला शब्द पाळत नाहीत, पार्टी देत नाहीत. प्रसाद, तिच्या बाबानं पण पार्टी कबूल केलीस तू? अशा किती लोकांना पार्टी कबूल केलंयस तू? थर्ड पार्टी इन्शुरन्स का नाही काढत रे? हळूहळू संपलं देवा. स्किट पडायच्या आधी विमंत्री पडू दे रे बाबा. काय बोलतेस तू? नाही, मला खात्री आहे आपण वाचू. हो हो, वाचायची वेळ गेली आता. वाचायची वेळ असते ना तालमीची असते. आता नाही, आता परफॉर्म. मला शिकवतेस ते? काय करायचं? मला पॅराशूट सापडलं. मला पॅराशूट सापडलं. ऐक देवाने ऐकलं माझं. पॅराशूट सापडलं. चल आता आपण एकच पॅराशूट आहे. कोणी जायचं? विशू तू जा तू विशू. आय लव्ह यू समीर. थँक्यू. येते मी. येऊ? थांब. मला सांग कोण जगणं गरजेचं आहे? मला सांग. म्हणजे? तो माणूस जगेल. म्हणजे मी जर मेलो तर किती नुकसान होईल? मी कमवतो ना, मुलाचं संगोपन कोण करणार? म्हणजे मी जगणं गरजेचं आहे. एक मिनिट, जो कमवतो तो संगोपन करतो असं काही नाही. नाही. आई म्हणून मी माझ्या मुलांचं संगोपन नीट करतो. मी पैसे कमवतो ना. ओके ओके ओके, तू गेल्यानंतर लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे ना, ते सगळे पैसे मला मिळतील. मग मी आणि माझा मुलगा आम्ही सुखात राहू. हा? तू काय काळजी करू नको. मी एखादा छोटासा व्यवसाय करेन, पापड उद्योग आहे ना करेन. विशू तुला माझ्या इन्शुरन्सच्या पैशांमध्ये इंटरेस्ट आहे? माय गॉड, म्हणजे नवरा मेलाय त्याचं दुःख नाहीये तुला? अरे असं कसं म्हणतोस? दुःख करत बसते तर तुझं 10वं 13वं कोण घालेल? अरे विशू यार, तुला माझ्या 10व्या 13व्या जेवणात इंटरेस्ट आहे याचा अर्थ आहे? जेवणात नाही रे, मला पाहिजे. कार्यात इंटरेस्ट. मला असं नको पाहिजे. करू. नाही मला पाहिजे. मी नाही, पॅराशूट माझं. मला मी पाहिजे. फाटेल हा? हे फाटेल. हे फाटलं तर मी तुला उभा आडवा फाडेन. मला सोड. मी घेऊन जाणार आहे. ठीक आहे, घे तू पॅराशूट घे. पॅराशूट घेऊन उडी मार. हा. नाही त्या पॅराशूट वर मी उडी मारली तर बघ. तू पण मेला, मी पण मेली. विशू असं करू नकोस. नाही मार ना. असं करू मी पण जाईन विशू. हा, मार ना. विशू ए, इकडे पॅराशूट दे. मी ही तू घे. मला अजून एक मिळाली आहे. तुझं तू बघ, माझं मी बघतो.
कुठे Yes. समीर हे बघ. समीर हे बघ वेडेपणा समीर ऐक समीर ऐक अरे समीर ते पॅराशूट नाहीये ती कोणाची तरी सामानाची सॅक आहे